श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर 2024 मध्ये दिवाळी कधी आहे, म्हणजेच दिवाळीसाठी अवघे काही दिवसच उरलेले आहेत. तर यंदा दिवाळी हा सण कधी साजरा केला जाणार आहे, तसेच दिवाळीतील मुख्य 5 दिवस कोणते, त्यांच्या तारखा कोणत्या आहेत, तर त्या दिवशी कोणत्या देवतेचे पूजन करावे, तसेच त्यांचा शुभ मुहूर्त म्हणजेच धनत्रयोदशी कधी आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे, कोणत्या देवतेची पूजा करावी, तसेच लक्ष्मी पूजन कधी आहे, लक्ष्मी पूजनचा शुभ मुहूर्त, असे प्रत्येक दिवसांचे महत्त्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजेच त्या दिवसाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सणांची महाराणी अशी ओळख असणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेली आहे. तर यावर्षी दिवाळी संपूर्ण सप्ताहभर साजरी करता येणार आहे. देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याबद्दल साजरा केला जातो. पण यावेळी बहुतांश लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की यावेळी दिवाळी नेमकी कधी साजरी करावी. दिवाळी कधी साजरी होणार, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर, म्हणजेच लक्ष्मीपूजन कधी साजरं करावं, याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर कोजागिरी संपताच दिवाळीचे सर्वांना वेध लागतात. फराळाची लगबग सुरू होते, घराची साफसफाई केली जाते, नवीन वस्तूंची, कपड्यांची खरेदी करायला सुरुवात केली जाते. हिंदू धर्मानुसार दिवाळीचा सण रमा एकादशीपासून सुरू होतो, तो भाऊबीजेला संपतो. यंदा 28 ऑक्टोबर रोजी रमा एकादशी आहे आणि त्यालाच जोडून गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या दिवशी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे दिवाळीचा सण 28 ऑक्टोबर 2024 रोजी सोमवारपासूनच सुरू होणार आहे. तर यंदा वसुबारस ते भाऊबीज असा मूळ 6 दिवसांचा दीपक उत्सव 7 दिवसांचा झालेला आहे. कारण 30 ऑक्टोबर रोजी कोणताही सण नाही, त्यामुळे सुट्टी असेल, अर्थात त्या दिवसाच्या येण्याने अडचण काहीच नाही, फक्त दिवाळीचा जो सप्ताह आहे तो पूर्ण झालेला आहे. म्हणून यंदा 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर आपण दिवाळी साजरी करणार आहोत. तर यानंतर आपण दिवाळीचे जे 6 दिवस आहेत तर त्या दिवसांची सविस्तर माहिती पाहूयात. तर दिवाळीचा पहिला दिवस आहे 28 ऑक्टोबर 2024 रोजी, वार आहे सोमवार. तर या दिवशी रमा एकादशी, गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा सण आपल्याकडे पहिल्या दिवशी साजरा केला जाईल. खऱ्या अर्थाने या दिवसापासूनच दिवाळी या सणाची सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस, यालाच गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात. अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते. तसेच आपल्या मुलाबाळांना सुख व चांगले आरोग्य मिळावे यासाठी ही पूजा केली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो. तर या दिवसापासूनच आपण घरोघरी आकाश दिवा लावतो. तसेच दिवे लावण्याची परंपरा सुद्धा या दिवसापासूनच सुरू होते, म्हणजेच वसुबारशीपासूनच सुरुवात होते. या दिवसापासूनच दारामध्ये रांगोळी काढली जाते, गावाकडे शेणाच्या गवळणी घातल्या जातात, आकाश दिवा लावला जातो, दिव्यांची रोषणाई केली जाते. वसुबारस यातील बारस या शब्दाचा अर्थ द्वादशी किंवा 12वा दिवस असा होतो, म्हणून या दिवशी 12 दिवे लावले जातात. तर या दिवशी खरं तर वसुबारशीच्या दिवशी प्रत्यक्ष गायीची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे. त्यानंतर दिवाळीचा दुसरा दिवस 29 ऑक्टोबर 2024 रोजी, वार आहे मंगळवार, या दिवशी धनत्रयोदशी साजरी करण्यात येईल. धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो. या सणाला धनतेरस म्हणूनही ओळखतात. धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या 2 शब्दापासून बनला आहे. धन म्हणजे संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस म्हणजे 13वा दिवस दर्शवतो. तर या दिवशी 13 दिवे लावण्याची ही परंपरा आपल्याकडे आहे. तर असे मानले जाते की या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली. तसेच आयुर्वेदाचे देव, हिंदू देव भगवान धन्वंतरी यांची सुद्धा उत्पत्ती या दिवशी झाली. त्यामुळे या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी हे आरोग्याची देवता मानले गेले आहेत. भगवान धन्वंतरीला देवांचे वैद्य म्हणजेच डॉक्टर म्हटले जाते. म्हणजे धन्वंतरी हे एक आयुर्वेदाची देवता आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं.
आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी धन्वंतरीचे पूजन या दिवशी केलं जातं। या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी तसेच धन व संपत्तीचे स्वामी कुबेर, ऐश्वर्य सुख आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते। तर आपण सर्वांनी आपल्याला चांगलं निरोगी आयुष्य मिळावं यासाठी धन्वंतरीची पूजा या दिवशी अवश्य करावी। धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपण यापुढे जाणून घेऊयात। वैदिक कॅलेंडरनुसार धनत्रयोदशी तिथी 29 ऑक्टोबरला सकाळी 10:34 सुरू होईल, ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1:17 समाप्त होईल। त्यामुळे 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात येईल। तर या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असा आहे। तर धनत्रयोदशीची पूजा ही संध्याकाळात म्हणजे सायंकाळच्या वेळात केली जाते। तर 29 ऑक्टोबर वार आहे मंगळवार, या दिवशी संध्याकाळी 6:31 पासून ते 8:13 पर्यंत या वेळेमध्ये तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करू शकता। धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, भगवान श्री गणेश आणि कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे। तसेच या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आरोग्य मिळते आणि आर्थिक समस्यापासून सुटका होते। तर या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे। नवीन भांड्यामध्ये धने भरून त्याचे पूजन केले जाते। तर या दिवशी असे म्हटले जाते, तुम्ही अगदी 5 रुपयाचे धने खरेदी करून त्याची पूजा अवश्य करावी। तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो। तर त्यामुळे यमाची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरती यमाची कृपा प्राप्त होते आणि अपमृत्यू यामुळे टळला जातो। त्यामुळे या दिवशी यमदीपदान सुद्धा अवश्य करावं। 30 ऑक्टोबर रोजी कुठलाही सण साजरा करण्यात येणार नाही। तसेच दिवाळीचा तिसरा दिवस 31 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे गुरुवार, या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येईल। नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी देखील म्हणतात। नरक चतुर्दशीची कथा, नरक चतुर्दशी का साजरी करावी, तर नरक चतुर्दशीची कथा सुद्धा प्रचलित आहे। तर कथा अशी आहे, राजा नरकासूर शक्तीमुळे सैतान बनला होता। स्वतःच्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता। एवढेच नाही तर सौंदर्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतवीत होता। त्यामुळे त्याने स्वतःच्या जनानखानात 16,000 कैद्यांना कैद करून ठेवले होते। भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला। स्त्री उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्यभामाने, भगवान श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामाने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला। भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले। चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला। त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी या दिवशी हा उत्सव साजरा केला। अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून त्यांनी प्रकाशित करून टाकले। असुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला निघाले। त्यामुळे या दिवशी नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो। हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करण्याची परंपरा आहे। तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करतो अशी धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचेही भय राहत नाही। नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे। या दिवशी उटणे लावून अंघोळ करतात। तर या दिवशी संध्याकाळी यमतर्पण, दिवेदान करण्याची सुद्धा परंपरा आहे। त्यानंतर दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन। तर दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्येच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा प्राप्त होते। म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेर पूजन देखील केले जाते। तर यावर्षी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे। तर या दिवशी लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त सांगायचा झाला तर 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:04 पासून ते रात्री 8:35 पर्यंत असणार आहे। म्हणजेच सायंकाळी 6 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही लक्ष्मीपूजन करू शकता। त्यानंतर दिवाळीचा 5वा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा। तर या दिवशी दिवाळीचा पाडवा सुद्धा साजरा केला जातो। तर तो 2 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याकडे साजरा करण्यात येईल।
तर नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात. तर तेजस्वी वैदिक विचारांची अपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला. त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतिपदेचा उत्सव साजरा केला जातो. बली हा दानशूर होता. त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते. कनक व कांता यांच्या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो. म्हणून बलीचा पराभव करणाऱ्या विष्णूने कनक व कांता यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे 2 दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून 3 दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. शिवाय हा दिवस व्यापाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचा दिवस असतो. दिवाळी म्हणजेच व्यापाऱ्यांचा वह्यापूजनाचा दिवस, संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस. या दिवशी माणसाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे. राग, द्वेष, वैर, ईर्ष्या, मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा व उत्साह वाढावा याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच या दिवसाला दिवाळी किंवा दीपावली पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजेच पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्यात द्वारपालाचे काम स्वीकारले. बलिप्रतिपदेला बळीराजा हा शेतकरी राजा होता. त्याला 3 पावले जमीनदान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता, म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो, अशी म्हण रूढ आहे. तर या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. दिवाळीतला पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू करतात. तर अशा प्रकारे 2 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा करण्यात येईल. त्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस 3 नोव्हेंबर 2024 रोजी वार आहे रविवार. या दिवशी भाऊबीज साजरी करण्यात येईल. भाऊ बहिणीच्या गोड नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या यशाची, दीर्घायुष्याची मागणी देवाजवळ करते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची, प्रेमाची, मायेची ओवाळणी घालतो. या संपूर्ण सणात आपण दिव्यांनी घरदार उजळून टाकतो, कंदील लावतो, आकाशदिवे लावतो. ही प्रकाश पूजा असते. मोह म्हणजे अंधकार, दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्यात गाढ अंधारातून ज्ञान व प्रकाशाकडे प्रयाण करणारा दिवस म्हणजेच दिवाळी. यामुळे दिवाळी नुसती साजरी न करता तिचा आशय समजून घेत साजरी केली तर सुंदर ज्ञानदीप हृदयात तेवत राहील आणि आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव बनेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिवाळीच्या संपूर्ण दिवसांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलवरती दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ तसेच पूजाविधी येणार आहेत. त्यासाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.